एवढं शेण काढावं लागते आणि फरायला जावं लागते. एवढं शेण काढावंच लागते. एवढं शेण काढावं लागते आणि फराई करायला जावं लागते. जावंच लागते. हो, जावंच लागते फराई करायला. अरे कांटो रे बा, हे ढिगा काय शेण काढू राहिला ते? हो, ढिगा दिसून राहिला. अरे या ढिगाला पण शेण काढायचं कोण सांगितलं? अरे खोडदी मालकाचा आहे ना, शेण काढता काढता एखाद्या पीपीचं काम काढन समजून जाईल. 100% पीपीचा गोटा आहे ना. पीपीच्या गोट्यात म्हटलं ढिगानच काढू राहिला. ढिगा ढिगा. काय काका, काय म्हणता काका? शेण काढू राहिलो काका. हो काका, शेण काढू राहिलो. मग मला खायला जावं लागते ना. हो, फराई आहे तिकडे, मग चिवडा आहे. देते ना मग ते पीपी पीपी देते ना मग. हो देते. शेण काढू राहिलो काका. अरे थांब 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 थांब, तुला एकच गोष्ट विचारली ना राजा. तू एक गोष्ट विचारली की 10 गोष्टी सांगतो. तुला म्हटलं फक्त शेण काढायचं कोण सांगितलं? पिपीन सांगितलं ना, बस झालं. मग खायला जावं लागते, नामूक करावं लागते ना. हो, हे लय मॅड करतो तू. हे यानंच तर वाया चालला तू. मग अशी यानंच तर सोयरी होऊन राहिली तू. कांडो प्रेमा काय करता? चालता काय? यानं आपलं वादे करून टाकलं. कसं बी लगी करायला आलो या कोठ्यात. हे डिगा शेण काढून राहिला. चला मग काय करताय? डिगाला काही काम नाही आहे. चला मग, इथं काही थांबून काय अर्थ नाही आपला. चला निघाले, परवडते आपल्याला. डिगाना काढलं वाटतं राजा सबन शेण. सबन कोटा साप दिसून राहिला. काय करू राहिला? हात धुवून राहिला वाटते बकेटीतनी. दिगांबर, दिगांबर ये इकडे. हो झालं काका, शेण काढलं ना सबन. सबन शेण काढलं काका. आता फ्राय करायला जावं लागते ना आपल्याला. हो, जावंच लागते. फ्राय करायला जाऊ ना आता. चला आलोच. चला ना, फ्राय करायला जाऊ ना. मग काय तर जावंच लागते. चाल बा, चाल 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 फ्राय करू. चाल बरं, धुई बरं हात पटकन. चाल जाऊ फ्राय करू. मग पाहू काय ते. संध्याकाळी काढतो पण ना. आणखीन संध्याकाळीच्या प्लेटले बी काढा लागते इकडं शेण तुला. चाल हात घेत धुई आणि चाल.